अनेक जण आपल्या व्यवसायाची सुरुवात या गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर करतात. कारण सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि अगदी कलियुगापर्यंत चालत आलेला हा सण मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. या दिवशी मित्रांनो, आपण अनेक प्रकारचे नवीन घर असेल, बंगला असेल, गाडी असेल, सोनं असेल, असे अनेक प्रकारचे पर्याय या ठिकाणी लोक गुंतवणुकीच्या माध्यमातून करत असतात आणि शुभ कार्याला सुरुवात या ठिकाणी करतात. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवोद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गुढीपाडवा हा चैत्र महिन्यामध्ये एक शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो आणि हिंदू धर्मामध्ये या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि पहिल्याच दिवशी म्हणजे एक पहिला सण हा म्हणून हिंदू धर्मामध्ये चैत्राच्या महिन्यात हा एक पहिला सण असतो आणि मोठ्या प्रमाणात भारत नव्हे तर ते अनिवासी भारतीय असतात, दुसऱ्या देशामध्ये गेलेले असतात, ते सुद्धा एक उंच उंच गगन भरारी एक गुढी उभारतात. आणि त्याच्या मागते एक हे की जसं उंच गगन भरारी गुढी उभारतात त्याप्रमाणेच आपण एक नवीन व्यवसायाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात करतो. मित्रांनो, हा एक शुभ सण असतो, त्यामुळे एखादे व्यावसायिक लोक की जाणून बुजून या गुढीपाडव्याच्या दिवशी व्यवसायाला सुरुवात करतात. कारण त्यांना कुठे एखाद्या ज्योतिषाकडे, पंडिताकडे किंवा एखाद्या विद्वानाकडे एक शुभ मुहूर्त बघण्यासाठी जाण्याची जरूरत नाही. कित्येक लोक या दिवशीच आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात करतात आणि मनोभावे एक विनंती करतात की जशी आपण गुढी उंच उंच निळ्या गगनामध्ये आपण बांधतो त्याचपर्यंत आमच्या व्यवसायाला उंच उंच गगन भरारी काढो, व्यवसाय प्रगती घ्यावं अशी प्रभू श्री रामचंद्राच्या आचरणी प्रार्थना करतात. मित्रांनो, दुष्टशक्तीचा नाश करून श्रीरामचंद्र प्रभू हे पहिल्यांदाच अयोध्येमध्ये आले, रावणाचा वध करून अयोध्येमध्ये आले. तेव्हा अयोध्यावासियांनी आजच्या दिवशी श्रीराम प्रभूचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि तेव्हापासूनच हा सण आपल्या हिंदू सणामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि एक सुरुवातीचा एक पहिला सण जर असेल तर या गुढीपाडव्यापासून हिंदू सणाला सुरुवात होते. मित्रांनो, प्रत्येकाच्या मनात कटू वैद्यता असे, कोणी कोणाला बोलत नाही, कोणाचे भांडणं असेल तर या दिवशी मुद्दाम त्या व्यक्तीची भेटी घेतात आणि गोड गोड बोलतात आणि तीळ, साखर आणि कडुलिंबाचा पाला मध्ये जे काही मग तुमच्यामध्ये जर कटुता असेल तर मुद्दाम एक साखरेच्या दाण्यामध्ये आपण एक कडुलिंबाचा बार मिसळून आपली कटुता दूर व्हावी म्हणून आपण त्यांना भेटत असतो. मित्रांनो, अनेक व्यावसायिक या दिवशी सुरुवात करतात आणि या व्यवसायाला निश्चितच मित्रांनो एक मोठ्या भरभराटीचं रूप आलेलं असतं. कारण हा सणच असा आहे मित्रांनो की एक चांगलं मुहूर्त बघण्याची जरूरत पण वैद्याकडे, पंडिताकडे जाण्याची जरूरत नाही आणि व्यावसायिक या आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. मित्रांनो, पुन्हा एक कारण सांगलं जातं की ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली, तेव्हापासून बी हा सण साजरा केला जातो. म्हणजे अनेक दिवसाची परंपरा या सणाला मित्रांनो लाभलेली आहे. आपण जर बघितलं की तर एक गुढीपाडवा सण हा सूर्योदयापूर्वी लगेच आपण एक बांबू घेऊन त्याला एक चांगलं एक नवीन वस्त्र आपण बांबूला गुंडाळून एक गोड म्हणजे एका की आपण ते गाठी म्हणतो साखरेची आणि एक नवीन वस्त्र आपण उंच ठिकाणी आपल्या घराच्या वरती बांधतो आणि एक सकाळीच लोक प्रत्येक सण हा साजरा करत असतात. मित्रांनो, असे अनन्यसाधारण या सणाला महत्त्व आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय जर या दिवशी जर चालू केला मित्रांनो तर निश्चितच तुम्हाला कोणाची जरूरत नाही आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला आल्याशिवाय राहणार नाही. असं अनन्यसाधारण महत्त्व या सणाला आहे. मित्रांनो, जे काही व्यवसाय लोकांनी आज गुढीपाडव्याला चालू केलेले त्यांचे जर आपण व्यवसायाला जर मित्रांनो बघितले तर त्यांच्या व्यवसायानं निश्चित एक उंच गगन भरारी अशी घेतलेली आहे. मित्रांनो, जसं उंच उंच गुढी आपण उंच ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतो तसे त्यांचे व्यवसायसुद्धा एक गगन भरारी घेतलेली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रगती साधलेला आपल्याला दिसून येते. मित्रांनो, त्यामुळं तुम्ही सुद्धा कुठलाही मुहूर्त न बघता तुमचा कोणताही व्यवसाय असो, कोणताही लघुउद्योग असो किंवा घरगुती व्यवसाय असो की या दिवशी आपण साजरे करतात. मित्रांनो, आता नाही पूर्वीसुद्धा या गुढीपाडव्याला असं शेतकरी एक मोठ्या प्रमाणात मत द्यायचे की एक चैत्र महिन्यामध्ये आजपासून शेतीच्या कामाला सुरुवात व्हायची आणि शेतकरी मोठ्या म्हणजे काही का होईना उद्घाटन म्हणून का होईना पण बैलाच्या जोडीनं आपल्या शेतामध्ये एक नांगरटी असो आपण वखर म्हणतो म्हणजे शेतीच्या कामाला सुरुवात करायची. कारण की येणारं वर्ष त्याला बी वाटायचं आपलं सुख समृद्धी आणि भरभराटीचं वर्ष जावं म्हणून या सणाला शेतकरीसुद्धा कामाला सुरुवात करत असतात. मित्रांनो, आणि व्यावसायिकसुद्धा आज एक मोठ्या ठिकाणी आपण बघत असेल
तर व्यवसायाला ते सुरुवात करतात. आजचा दिवस मित्रांनो एक गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असतो. त्यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते, नवीन गाड्या खरेदी केल्या जातात. आणि जे काही एखादं तुम्हाला जर घर जरी बांधायचं असेल मित्रांनो, आजच्या दिवशी आपण या घराची एक सुरुवात करतो. भलं तुम्ही महिना 15 दिवसात तुम्ही कामाचं हे करा, पण आज आपण त्याचं उद्घाटन करत असतो. कारण तुम्हाला आज कोण्या ज्योतिषाकडे, वैज्ञानिकाकडे, कोण्या शास्त्रज्ञानाकडे तुम्हाला जायची जरूरत नाही राहत मित्रांनो, कोण्या पंडिताकडे जायची जरूरत नाही. असं हा शुभ मुहूर्त आहे मित्रांनो. आणि असे अनेक प्रकारचे सण तुम्ही बघतात, पण याला एक अनन्य असं साधारण महत्त्व आहे. घराघरात हा गुढी एक आनंदाचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणाहून आपण केली असं मित्रांनो. बरेचसे असे युनिव्हर्सिटी असतात की ते आपले युनिव्हर्सिटीसुद्धा जे त्यांना काही म्हणजे एक इन्व्हेस्ट करायची आहे, तर इन्व्हेस्ट करण्यासाठी एक चांगला एक महत्त्व आहे. ते या ठिकाणी कोणी प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करतात, कोणी जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करतात, तर अनेक असे कोणी घरात इन्व्हेस्ट करतात की कारण हा सण असा आहे की याला आपल्याला अत्यंत महत्त्व आहे. कोणाकडे जायची जरूरत नाही मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर मी टाकत असतो. त्यात शेतीविषयी माहिती असो, उद्योगाविषयी माहिती असो, की इंडस्ट्रियल एरियामध्ये तुम्हाला जर एखादी व्यवसाय चालू करायचा असेल त्या मी या ठिकाणी माहिती देत असतो मित्रांनो. त्यामुळं नवउद्योग गगन भरारी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो. ते लगेच व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते आणि मित्रांनो त्या व्हिडिओचा तुम्हाला निश्चितच फायदा होतो. मित्रांनो असे बरेच सुशिक्षित बेकार असतात की ते नोकरीच्या पाठीमागे वन धावतात. 30, 35, 40 वर्षापर्यंत त्यांचं वय होतं, पण मित्रांनो नोकरी लागणं एवढं सहजासहजी शक्य नाही. त्यामुळे मग त्यांना एक व्यवसायाकडे ते वळत असतात मित्रांनो. आणि त्यांच्यासाठी व्यवसायासाठी कोणता व्यवसाय चालू करायचा, कसं चालू करायचा, त्यांचे काही फॉर्मॅलिटीज असतात, मग काही गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट त्यासाठी लागतात असतात, लायसन असतात. किंवा पुढे व्यवसाय जर म्हणजे तुम्हाला उतरायचं IIFSC एक लायसन लागत राहतं, किंवा कोणत्याही जर व्यवसाय लागत असलं तुम्हाला गव्हर्नमेंटचं लायसन लागत राहतं, शॉपिंग लायसन लागत राहतं. कोणत्या मशिनरी कुठून आणावा, किती जागेत तुमचा व्यवसाय चालू होऊ शकतो. तुम्हाला एखादा पत्रवळीचा व्यवसाय असेल, घरगुती व्यवसाय असेल, तुम्हाला शेवयाचा एक महिलाही मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये कुरड्याचा व्यवसाय असेल, पापडाचा व्यवसाय असेल, शेवया बनवण्याचा व्यवसाय, ती मशीन तुम्हाला कुठे मिळते, केवढ्यात पर्यंत किती भाग भांडवल ती मशीन तुम्हाला उपलब्ध करू शकता. पूर्ण व्यवसाय जर तुम्हाला तेवढं सेटअप करायचा तर किती तुम्हाला भाग भांडवल लागतं. असे वेगवेगळे कमेंट मला या चॅनलवर येत असतात आणि मी माझ्या पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचं मित्रांनो काम करत होतो. अशाच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो की तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला त्या मशिनरी कुठं उपलब्ध होतात, तुम्हाला अनेक पर्याय त्या ठिकाणी भाग भांडवलासाठी म्हणजे तुम्हाला कर्जाचं घेऊ शकता मित्रांनो. अगदी जिल्हा उद्योग केंद्रापासून तुम्ही एक प्रोजेक्ट तयार करून तिकडं फाईल दाखल करून तुम्हाला त्या प्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी कर्ज काढू शकता. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा अनेक असे महामंडळ आहेत की ते नवतरुणांना रोजगार देण्याचं काम करतात, भाग भांडवल पुरवण्याचं काम करतात. असे नवनवीन माहिती मी या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही या चॅनलला मला जर वाटतं जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्येच मला अशा बरेचसे कमेंट आला की मला असा व्यवसाय चालू करायचा आहे, त्यासाठी मशिनरी मला कुठे मिळू शकतात, अगदी किती भाग भांडवल लागू शकतं, त्यांना मी योग्य असं मार्गदर्शन करण्याचं काम करतो मित्रांनो. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त कमेंट टाका तुम्हाला कोणता व्यवसाय चालू करायचा आहे, कारण प्रत्येकालाच नोकरी लागणं आता मित्रांनो अशक्य आहे. कारण या कलियुगामध्ये अनेक प्रकारच्या मशिनरी आलेल्या आहे जे की एक हजार व्यक्तीचं काम मित्रांनो आता कंपनीमध्ये एकच अशी एक मशीन आलेली 1000 व्यक्तीचं काम एक मशीन करू शकतो मित्रांनो. त्यामुळं प्रत्येकालाच नोकरी लागेल असं शक्य नाही आहे. त्यामुळं काही बरेचसे असे नवतरुण व्यवसायाच्या शोधात असतात आणि एक व्यवसाय जर त्यांनी चालू केला मित्रांनो तर निश्चितच एक नोकरीचे बराबर ते करू शकतात. असे कितीतरी व्यवसाय काही मित्रांनो मी आता त्यांच्या मुलाखत घेत असतो आणि चॅनलवर टाकत असतो की अगदी शून्यातून त्यांनी एक व्यवसाय चालू करून त्यांनी असं विश्वरूप म्हणजे एक मोठी प्रगती साधलेली आहे मित्रांनो त्यांच्या कुटुंबाची की नोकरीला ते आज मानत नाही मित्रांनो. एकदा कलासून अधिकाऱ्यापेक्षा जास्त उत्पन्न ते त्यांचे व्यवसायातून कमवत असतात आणि या व्यावसायिकाला मित्रांनो मोठ्या याच्यात एक आपल्या समाजामध्ये मान असतो व्यावसायिकाला. कारण नोकरीवाला जरा असेल मित्रांनो तर त्यांचं एक मर्यादितच त्यांचं कुटुंब असतं आणि तो एक म्हणजे त्यांच्या एक गरजा तो पूर्ण भागू शकत नाही कारण एक मर्यादित पेमेंट असतं. पण व्यावसायिकाला तसं नाही मित्रांनो. व्यावसायिकाचा अर्थ बघितला आपण मोठमोठे एक छोट्यातून एक मोठा व्यवसाय चालू केलेला आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील मित्रांनो. बजाज असो, धीरूभाई अंबानी असो, अदानी असो,
की टाटा बिर्ला यांनी सुद्धा अगदी छोट्या व्यवसायातून व्यवसाय चालू केला मित्रांनो. पण आज त्यांच्या व्यवसायाने एक अशी गगनचुंबी अशी भरारी घेतलेली आहे. तसेच तुम्ही सुद्धा एक छोट्याशा अगदी व्यवसायातून चालू करू शकता. एक घरगुती व्यवसाय असेल किंवा शेती व्यवसाय जरी असले मित्रांनो, शेतीत सुद्धा आज आधुनिक पद्धतीने शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यायला लागलेले. काल मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे. एक नवतरुण शेतकरी मित्रांनो, चांगलं सायन्स शिकलेला विद्यार्थी होता, पण तो कुठं नोकरीच्या पाठीमागांना लागला. त्यांनी एक वैयक्तिक शेतीतून स्वतःच एक चांगल्या भरभराटीचं एक रूप त्यांनी सादर केलं मित्रांनो. आणि पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून शेततळ्याचे कामं केले, पन्नी टाकले. आणि त्यात आज जर बघितलं मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतीला अगदी असं भरभरून असं एक रूप आलेलं आहे मित्रांनो, की हिरवेगार असं वातावरण, पावसाळ्याचं जसं वातावरण असतं तसं वातावरण आपण त्या शेतकऱ्याचे मिळतं. पण ती शेती व्यवसायसुद्धा आता त्याला प्रथम दर्जा मिळाला आहे मित्रांनो. आपण सुरुवातीला मानायचो की शेती एक कनिष्ठ शेती आहे आणि एक वरिष्ठ नोकरी मित्रांनो. पण आज कित्येक असे नवतरुण हा आधुनिक पद्धतीने शेती करतात आणि शेतीच्या माध्यमातून त्यांनी एक चांगले क्लास अधिकाऱ्यापेक्षा मान सन्मान मिळालेला आहे. कितीतरी शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार मिळाले. कारण ते आधुनिक पद्धतीने मित्रांनो एक करून 4-4, 5-5 लाखाचं उत्पन्न त्या ठिकाणी कमवतात मित्रांनो. आज आपण जर बघितलं, सुसस बेकार कंपनीचे दारोदार गेटवर हिंडत असतात आणि कुठं जरी 10, 12, 15 हजार रुपये महिन्याला नोकरी करत असतात मित्रांनो. पण अगदी तुम्ही 5 एकर जर शेती असेल मित्रांनो, तर वर्षाकाठी 15-20 लाख रुपयाचं उत्पन्न तुम्ही त्या ठिकाणी सहज कमवू शकता मित्रांनो. म्हणजे नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न तुम्ही शेतीतून कमवू शकतात. असे नवीन प्रकारचे व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो. आणि त्या मुलाखती बघून जे काही सोशल बेकार त्यांना एक नवचैतन्य निर्माण होतं मित्रांनो. आणि आपण तरी काहीतरी करावं. मग कोणताही व्यवसाय, घरगुती असो, शेती असो किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये जे काही त्यांचं एक नॉलेज असेल त्या प्रकारे त्यांना एक उभारी मिळत असते मित्रांनो. त्यामुळं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवोद्योग गगन भरारी हे चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून लोक रोज नवीन प्रकारची मी माहिती देण्याचं काम करतो. त्यामुळे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे चॅनल जास्तीत जास्त तुमच्या दोस्त मित्राकडे शेअर करा मित्रांनो. कारण यावर मी नेहमी एक उद्योगाविषयी माहिती देण्याचं काम करतो मित्रांनो. पुन्हा एकदा मी आपल्याला या नवीन सणाचं गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि एक नवीनच व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल मित्रांनो. आणि जास्तीत जास्त यावर कमेंट करा, तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता, कोणता व्यवसाय करायची तुमची इच्छा आहे, त्याबरोबर मित्रांनो मी तुम्हाला माहिती देण्याचं काम करतो. धन्यवाद.